क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजची महत्त्वाची बातमी, तुरीच्या दरात 900 रुपयांची घसरण, चुकीच्या आयात निर्यात धोरणाचा फटका. अमरावती नवीन तूर बाजारात येण्याआधीच तुरीचे भाव कमी झाले असून आठवडाभरात दर 900 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीला लागली आहे. गेल्या 11 डिसेंबर रोजी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला किमान 9,250 तर कमाल 9,811 रुपये म्हणजे सरासरी 9,530 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. 18 डिसेंबरला किमान 8,500 रुपये आणि कमाल 8,800 रुपये म्हणजे सरासरी 8,650 रुपये इतका भाव मिळाला. तुरीची आवक मुख्यतः जानेवारीपासून सुरू होते. केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीला दिलेली आयात शुल्क सूट एका वर्षासाठी म्हणजे 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे तुरीची आवक मंदावली होती. आवक घटली असताना मागणी वाढल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुरीच्या भावाने 10,000चा टप्पा ओलांडला होता. पण आता भाव झपाट्याने खाली येत आहेत. सरकारने यंदा तुरीला 7,550 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. नवीन तूर बाजारात आल्यावर दरामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. चुकीच्या आयात निर्यात धोरणाचा फटका. किरकोळ बाजारात दर 20 रुपयांनी कमी. किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणाचा फटका हा शेतकऱ्यांना सातत्याने बसतो. जेव्हा बाजारात शेतमालाची आवक कमी होते तेव्हा दर वाढण्याची अपेक्षा असताना आयात केली जाते आणि दर पाडले जातात. हे दुष्टचक्र थांबायला हवे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.